तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्तगुरूंचे 9 वरदान जे तुमचं आयुष्य बदलतील. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. श्रद्धेचा प्रारंभ. श्रद्धा ही भक्तीचा पाया आहे. जो श्री दत्तगुरूंवर अखंड श्रद्धा ठेवतो त्यांचं जीवन बदलतं. मनातील अस्थिरता नाहीशी होते आणि आत्म्यात शांततेचा झरा वाहू लागतो. दत्तगुरूंचं स्मरण हे साधं कर्म नाही तर आत्मिक उन्नतीचं साधन आहे. जिथे श्रद्धा असते तिथे दैवी शक्ती सक्रिय होते. प्रत्येक श्वासात दत्तगुरूंचं नाव असू द्या, प्रत्येक विचारात त्यांचा प्रकाश असू द्या. श्रद्धा वाढत गेली की दत्तगुरूंची कृपा साकार होते. म्हणूनच म्हटलं जातं, श्रद्धा ठेवा, दत्तगुरू स्वतः वाट दाखवतील. पहिलं वरदान, भीतीचा अंत. दत्तगुरूंवर अखंड विश्वास ठेवणारा भक्त कधी घाबरत नाही, कारण त्याला ठाऊक असतं की जो दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवतो त्याच्या पाठीशी स्वयं परमेश्वर उभा असतो. जीवनात कितीही संकट आली तरी तो मनाने स्थिर राहतो. भीती ही अज्ञानातून येते आणि श्रद्धा त्या अंधारावर प्रकाश टाकते. दत्तगुरूंच्या नामाचा जप म्हणजे भीतीवर विजय मिळवण्याचं अस्त्र. संकटाच्या काळात एकच वाक्य लक्षात ठेवा, दत्तगुरू माझ्यासोबत आहेत. या भावनेनं मन शांत होतं आणि आत्मविश्वासाचं तेज प्रकट होतं. दुसरं वरदान, मन शांतीचा वर्षाव. दत्तगुरूंच्या कृपेने मनातील वादळ शांत होतात, विचारांची गर्दी कमी होते आणि हृदयात प्रसन्नतेचा झरा वाहू लागतो. जिथे श्रद्धा असते तिथे मनाची स्थिरता आपोआप मिळते. चिंता, ताण, दुःख हळूहळू नाहीसे होतात. जो दत्तगुरूंचं नाम घेतो त्याच्या आयुष्यात शांतीचं साम्राज्य उभं राहतं. बाहेरचा गोंधळ असो वा जगाचं कोलाहल, पण भक्ताचं मन दिव्य शांततेनं भरतं. ही मनशांती म्हणजेच दत्तगुरूंचं खरं वरदान, जे सर्व संसारिक सुखापेक्षा श्रेष्ठ आहे. तिसरं वरदान, रोगमुक्तीचा आशीर्वाद. दत्तगुरूंचं नाम म्हणजे दिव्य औषध. जो श्रद्धेने त्यांचं स्मरण करतो त्याच्या शरीरातील रोग आणि मनातील वेदना नाहीशा होतात. अनेक भक्तांनी अनुभवलं आहे की दत्तगुरूंच्या नामाने अशक्य आजारही बरे होतात. कारण दत्तगुरू हे त्रिदेवांची शक्ती आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा संगम. श्रद्धेच्या औषधाने शरीर निरोगी, मन प्रसन्न आणि आत्मा तेजस्वी होतो. हे वरदान केवळ शरीराचं नाही तर आत्मिक आरोग्याचाही आहे. दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवा, आरोग्य आपोआप तुमचं होईल. चौथं वरदान, अडथळ्यांचा नाश. जीवनात अडथळे येतात, पण दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवणारा कधी थांबत नाही, कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक अडथळा म्हणजे दत्तगुरूंनी दिलेली परीक्षा. जो न डगमगता चालतो त्याच्यासाठी दत्तगुरू स्वतः मार्ग तयार करतात, बंद दारं उघडतात, अडकलेली कामं पूर्ण करतात. भक्ताचं एक दत्तगुरू नाव उच्चारलं तरी ग्रहदोष आणि अडथळे नाहीसे होतात. श्रद्धा जिथे असते तिथे मार्ग नेहमी मिळतो. म्हणून म्हणतात, अडचणी नाहीशा होतात जेव्हा दत्तगुरूंचं नाम मनात रुजतं. पाचवं वरदान, कुटुंबात सुख आणि ऐक्य. दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवणाऱ्यांच्या घरात नेहमी आनंद नांदतो. कुटुंबात एकमेकांबद्दल आदर, प्रेम आणि समज वाढते. वादविवाद आपोआप मिटतात, कारण घरात दत्तगुरूंचं नाम स्पंदतं. जो दत्तगुरूंना रोज प्रार्थना करतो त्याच्या घरात शांतीचं वलय निर्माण होतं. आई वडील, पत्नी, मुलं सगळ्यांच्या मनात दत्तगुरूंची कृपा अनुभवता येते. पैशाचं, आरोग्याचं आणि प्रेमाचं संतुलन तयार होतं. हे वरदान म्हणजेच घरात दत्तगुरूंचं वास्तव्य. जिथे दत्तगुरू असतात तिथे कधीही दुःख राहत नाही. 6वं वरदान, करिअर आणि व्यवसायात प्रगती.
दत्तगुरूंचा भक्त प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्याच्या परिश्रमाला दैवी शक्ती साथ देते. जिथे लोकांना अडथळे येतात तिथे भक्ताला नवनवीन संधी मिळतात. दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवली की योग्य निर्णय घेण्याची बुद्धी जागृत होते. कामात यश, व्यवसायात वाढ आणि समाजात प्रतिष्ठा मिळते. कारण दत्तगुरू श्रद्धाळूंच्या हातात यशाचं कवच ठेवतात. ते म्हणतात, काम तुझं, शक्ती माझी. म्हणून काम करताना नेहमी दत्तगुरूंचं स्मरण करा. प्रयत्न तुमचा असेल पण फळ दत्तगुरूंचं वरदान बनतील. 7वं वरदान, नात्यामध्ये सौहार्द. दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवणाऱ्याच्या मनात प्रेम, क्षमा आणि समजुतीची भावना जागते. त्यामुळे त्याच्या सर्व नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. राग, अहंकार आणि कटुता नाहीशी होते. दत्तगुरूंचं नाम जपताना हृदयात दया वाढते. आई वडील, मित्र, जोडीदार सगळ्यांबद्दल आपुलकी निर्माण होते. जिथे प्रेम असतं तिथे दत्तगुरू स्वतः वास करतात. श्रद्धा नात्यांना जोडते तर संशय त्यांना तोडतो. म्हणून प्रत्येक नात्यात दत्तगुरूंचं नाम आणा आणि पहा, प्रेम, समजूत आणि आनंदाचं सुंदर वातावरण निर्माण होईल. 8वं वरदान, ज्ञानप्राप्तीचा दीप. दत्तगुरू हे ज्ञान स्वरूप आहेत. जो त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो त्याच्यात विवेक आणि प्रज्ञेचा प्रकाश पेटतो. चुकीच्या मार्गावर जाण्याआधीच अंतःकरण इशारा देतं. हा इशारा म्हणजे दत्तगुरूंचा आवाजच. ज्ञानप्राप्ती म्हणजे फक्त शिक्षण नव्हे तर योग्य समज आणि शुद्ध विचार. दत्तगुरू श्रद्धाळूला आयुष्याचं खरं तत्त्व समजवतात. गोंधळलेल्या मनाला दिशा देतात. अंधारात हरवलेला भक्त त्यांच्या कृपेने पुन्हा मार्गावर येतो. हा ज्ञानदीप एकदा पेटला की अज्ञान कायमचं नाहीसं होतं. 9वं वरदान, आत्मिक उन्नती. दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवणाऱ्याचा आत्मा हळूहळू उन्नत होत जातो. संसारात राहूनही तो निर्विकार राहतो. दत्तगुरूंच्या कृपेने लोभ, क्रोध आणि मत्सर वितळतात. मन निर्मळ होतं आणि अंतःकरण पवित्र बनतं. भक्ताला जाणवतं की तो शरीर नाही तर दत्तगुरूंचाच अंश आहे. ही अनुभूती मिळणं म्हणजे मोक्षाचा आरंभ. भक्ताचे विचार, शब्द आणि कर्म दत्तगुरुमय होतात. जो असा जगतो तो मुक्तीच्या मार्गावर चालतो. हे वरदान सर्वात श्रेष्ठ आहे कारण ते आत्म्याला दैवी स्वरूप देतं. श्रद्धेचं रहस्य. श्रद्धा ही केवळ भावना नाही, ती दैवी ऊर्जा आहे. जिथे ती निर्माण होते तिथे चमत्कार घडतात. दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवणं म्हणजे स्वतःला त्यांच्या हाती सोपवणं. शंका आणि भीती दूर केल्या की कृपा ओघाने येते. जे भक्त निस्वार्थ श्रद्धेने नाम जपत राहतात त्यांचं जीवन स्वतःच प्रेरणादायी बनतं. श्रद्धेचं रहस्य एवढंच, ती जेवढी खोल तेवढी फळं गोड. म्हणून प्रत्येक क्षणी मनात म्हणा, दत्तगुरू माझे आहेत आणि मी दत्तगुरूंचा आहे. परीक्षेचा काळ. श्रद्धाळू भक्ताचं जीवन नेहमी सोपं नसतं कारण दत्तगुरू आपल्या भक्तांना कधीकधी कठीण परीक्षांमधून नेतात. या परीक्षा श्रद्धेची चाचणी असतात. संकट आली की मन विचलित होतं पण जो ठाम राहतो त्याला दत्तगुरू स्वतः वरदान देतात. अशा काळात फक्त विश्वास ठेवायचा, हेही दत्तगुरूंचं देणं आहे. वेळ गेली की समजतं प्रत्येक अडचण आपल्याला मजबूत बनवते. त्यामुळे परीक्षा आली की घाबरू नका कारण ती संपली की दत्तगुरूंचा नवीन आशीर्वाद उघडतो. श्री गुरुदेव दत्त. तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना. हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा. सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.